श्रोते हो नमस्कार. श्रोत्यांनो, चर म्हणजे चालणे आणि विचार म्हणजे विशिष्ट तऱ्हेने चालणे. चार हे चरचे प्रायोजक रूप आहे. चार म्हणजे चालविणे. बुद्धीला किंवा मनाला काही नियमानुसार चालविणे म्हणजे विचार. विचार ही मानवी मनाची प्रक्रिया आहे. डोळ्यासमोर नसलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल चालू असलेल्या मानसिक प्रक्रियेला आपण विचार म्हणतो. तर ज्या विचारांमध्ये नाविन्यपूर्णता असते त्यास आपण सृजनशील विचार असे म्हणतो. विचार ही मानवजातीला निसर्गाने दिलेली बहुमोल अशी देणगी आहे आणि म्हणूनच सुभाषितांचा उगम हा सौंदर्यात असतो, सत्यात नाही. हे वि स खांडेकर यांचे विधान अर्धसत्य ठरवत मॅन इज अ रेशनल ॲनिमल अशी व्याख्या ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस यांनी केली आहे. पशुपेक्षा मानवामध्ये वेगळेपण कशात असेल तर तो विवेकशील, बौद्धिक, चांगले वाईट समजणारा विचार करणारा प्राणी आहे असे ते म्हणतात आणि हे सर्वश्रुत सत्य आहे. मानवी जीवनामध्ये विचाराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मानवी जीवनावर विचारांचा प्रभाव सतत पडत असतो, कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. विचारांमध्ये काही जाणीवपूर्वक तर काही विचार आपल्यावर लहानपणापासून झालेल्या विचारसरणी, सुसंस्कार, संगत, शिक्षण यानुसार मनात निर्माण होत असतात आणि आपण चांगले विचार करू किंवा वाईट याचा परिणाम निश्चितपणे आपल्या जीवनावर होत असतो. आपण चांगला विचार केला तर जीवन निश्चितच चांगले घडते, तर वाईट आणि चुकीच्या विचाराने त्याच प्रकारचे जीवन घडत जाते. अर्थात विचारांप्रमाणे माणसाचे जीवन घडत असते. सुविचारातून माणसाला नेहमी सत्याचे दर्शन होते. आपल्या जीवनमूल्यांकडे पाहत असताना या सत्याचे दर्शन वारंवार होते, ते सुविचारानेच. राजा हरिश्चंद्र हा सत्याचा भोक्ता होता, म्हणून सारा इतिहास त्यास ओळखतो. त्याचप्रमाणे सॉक्रेटिस हाही सत्याचा प्रेरक होता आणि या साऱ्यांमागे मूळ प्रेरणा जी होती ती मूलतः सुविचारांचीच होती. जगामध्ये जे जे चांगले आहे ते सारे शिवस्वरूप आहे. सत्याच्या प्रकाशात ते अधिकच खुलून दिसते आणि जेव्हा सत्य आणि शिव यांचा संगम होतो तेव्हा खरे सुंदरतेचे दर्शन घडते आणि सौंदर्य आणि मांगल्याचा आविष्कार साधणारे सुविचार मानवी जीवनाला नेहमीच प्रेरक ठरत असतात. मानवाच्या जीवनाला विचार जेव्हा मंगलतेचे दर्शन घडविते तेव्हा जगण्याला एक वेगळी दृष्टी प्राप्त होते. जीवनामध्ये चांगल्या गोष्टीत आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी सुविचार हे मंगलमय ठरतात. मानवी मूल्यांचे संस्कार जपणारे सुविचार हे जीवनात मांगल्याचे प्रतीक साकारणारे आहेत. श्रोते हो, एखाद्या वादळामध्ये एखादे जहाज जसे भरकटते, दिशाहीन होऊन जाते, तेव्हा त्यास त्यावेळी एक ध्रुवतारा योग्य दिशेसाठी मार्गदर्शन करतो. मानवी जीवनामध्ये देखील प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखांचे प्रसंग येत असतात. ताणतणावाच्या आणि संघर्षाच्या प्रसंगालाही वेळप्रसंगी तोंड द्यावे लागते. तेव्हा त्याची अवस्था देखील वादळात भरकटलेल्या जहाजासारखी होऊन जाते. तेव्हा सुविचार हे ध्रुवतारेचे काम करते. आपण सुखदुःखाकडे समान भावनेने पाहू लागल्यास त्याविषयीची फारशी आस्था आपणास वाटणार नाही, पण ही मानसिकता निर्माण करण्यासाठी सुविचारांचे काम हे अमृत संजीवनीसारखे आहे. समाजाचे हित लक्षात घेऊन दीपस्तंभाप्रमाणे योग्य मार्गदर्शन हे सुविचारच कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून करीत असतात. कर्म, कर्तव्यनिष्ठता इत्यादीसाठी मानवाला प्रेरणा मिळून मानवी जीवनाचे खरे उदात्तीकरण सुविचारच करू शकतात आणि उदात्तीच्या विचारातून, संस्कारलेल्या विचारातून व्यक्ती कुठल्याही संघर्षाच्या प्रसंगांना सामर्थ्याने तोंड देऊ शकतो. सुविचारातून मांगल्याचा परिस्पर्श हा जाणण्यासारखा आहे. जे विचार आपले संस्कार व संस्कृती यांचे अस्तित्व सातत्याने दर्शवितात त्यातच साऱ्या मांगल्याचे सार सामाविले आहे. श्रोते हो, नकारात्मक व वाईट विचार मात्र जीवनाला चुकीच्या दिशेने घेऊन जाते, तर सकारात्मक विचार हे जीवनाला एका यशोशिखराकडे घेऊन जाते. त्यामुळे जाणीवपूर्वक सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचारसरणी आपण आपल्या जीवनात अवलंबिली पाहिजे व निश्चितच यशस्वी जीवन जगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. विचारांच्या सामर्थ्याची तुलना करावी अशी अन्य कुठलीही शक्ती या जगात नाही असे आचार्य विनोबा भावे म्हणतात. कारण विचारांचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की सुविचारांनीच माणूस घडतो. त्यामुळे सकारात्मक आणि चांगले विचार आपण केले पाहिजे. नकारात्मक विचारांना मुळीच खतपाणी घालू नये. एखादी चांगली गोष्ट करताना मनात येणारा पहिला सृजनशील विचार पकडून ठेवायला हवा. त्यास नकारात्मक विचारांची झळ बसू देता कामा नये, कारण हे नकारात्मक विचार आपल्यापुढे अडचणींचे प्रचंड डोंगर उभे करतात आणि येथे मग चांगल्या विचारांचा बळी पडतो. श्रोते हो, खरं सांगायचं तर
वृक्षाला जशी पाण्याची आणि लेकरांना जशी मायेची गरज असते ना, अगदी तशीच गरज आपल्या मनाला सुविचारांची असते. सुविचार हे मानवी जीवनाला सातत्याने प्रेरणा आणि उभारी देत असतात. सुविचार आपल्याला कमी शब्दात खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगून जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करीत असतात. अर्थात जीवन कसं जगावं हे खऱ्या अर्थाने सुविचार शिकवितात. आणि म्हणूनच आपण सुविचारांचे नियमित वाचन आणि मनन निश्चितपणे केले पाहिजे.